नमस्कार. जर तुम्हाला कोकणामधील निसर्गाचे सौंदर्य बघायचे असेल तर तुम्ही बरोबर व्हिडिओमध्ये आलेले आहात. तर मी आलेलो आहे आता देवबागला निसर्गाचे सौंदर्य बघण्यासाठी. चला आज आपण बघूया निसर्गामध्ये काय काय आहे ते. आम्ही आता निघालोय हॉटेलमधून आणि चाललोय गाडीमध्ये. चाललोय आता देवबाग बीचवर. बघा आलो आम्ही इथे देवबाग बीचवर. ही गाडी इथे पार्क केले. तो पे एंड पार्क आहे ते पार्क केले. आता जाऊ पुढे. बघा आता आम्ही जेटीवर आलोय आणि इथे आता आमची बोट आहे ती येणार आहे. तर आमच्या बोटचं नाव गंगा आहे. तर तिच्यात आम्ही जाणार आहोत सगळे पॉइंट्स बघण्यासाठी. बघा आता बघू वाट बघतो कधी येते ते बोट. बोट आलेली आहे आता. बघा गंगा बोट. आता बसू बोटमध्ये. आलो आता बोटमध्ये. बघा आता बघा आम्ही चाललोय आता बोटमधून. माझं नाव योगेश आहे. बोटचं नाव गंगा आहे. आपण जो प्रवास करणार आहे जवळपास 13 ते 14 किलोमीटरचा प्रवास आहे. पूर्ण येणं आणि जाणं. याची आता सुरुवात केलेली कर्ली नदी जवळपास 70 ते 80 किलोमीटर आतमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला शिरगाव सावंतवाडी वगैरे याचं नाव ऐकलं असेल. खारं पाणीच आहे ना. हा हे खारं पाणी. पण जसं आतमध्ये जाल आतमध्ये म्हणजे जवळपास अजून 15-1 किलोमीटर आतमध्ये 15-20 किलोमीटर तसं मग मचूळ गोड असं लागत जातं. जिथून उगम पावते सावंतवाडी शिरगाव वगैरे तिथून हे पाणी गोड आहे. आणि इथे येईपर्यंत खारट. कारण पुढे गेल्यावर आपल्याला समुद्र भेटणार. समुद्रात पाणी घुसतं आतमध्ये तेवढं खारट करतं. म्हणून ह्याला आम्ही कर्ली खाडी बोलतो. जो आमचा मालवण तालुका आहे ना त्याचं शेवटचं टोक इथं आहे. हे पूर्वी टोक ना ही बघा वाळू दिसते. ती माणसं बसलेली आहेत. असं सरळ सरळ जाऊन ती बघा तिथे वाळू दिसते समोर तिथपर्यंत असं म्हणजे पूर्ण असं बेटच होतं हे लांबलच. अजून 200 मीटर आतमध्ये होतं. इथं आमच्या झोपड्या होत्या. जाळी वगैरे ठेवायच्या. लाकडी होड्या ठेवायच्या. त्याच्यानंतर झाडं होती नारळाची वगैरे. सुरूची झाडं होती. सगळं 2005ला जेव्हा सुनामी आली तेव्हा हे मधलं हे जे आता पाणी दिसतंय मध्ये मध्ये ते सगळं वाहून गेलेलं आहे. इथलं भाग सगळा वाहून गेला. हे एवढं इथेच राहिलं. एवढंच राहिलं म्हणजे हे जे लांब लचक बीच होतं ना सगळं मधलं वाहून गेलं. आणि वाहून गेल्यामुळे काय झालं इथलं जे झाडं वगैरे होती ती सगळी गेली. आता हे पाणीच पाणी असतं. म्हणजे हायटाईटला तुम्ही जर आलात भरतीला तर इथे भरपूर प्रमाणात पाणी असतं. हा वेंगुर्ला तालुक्याचा भाग नेवाळी गाव तुम्हाला दिसतोय. तुम्ही पावसात आलात तर हेच पाणी जे आता आपण खारट म्हणतोय तेच पाणी तुम्हाला गोड दिसणार. कारण काय माहितीये वरून येणारा जो फोर्स आहे जास्त प्रमाणात वरून जो पाण्याचा फोर्स येतो तो गोड्या पाण्याचा असतो आणि तो जास्त असतो आणि याला समुद्राला मागे ढकलतो. म्हणून याला आम्ही कर्ली नदी सुद्धा बोलतो. खेकडा पॉइंट. खेकडे खात नाही. खेकडे खात नाही. सगळ्या पॉइंटची एक शॉट बघायला राहणार. अलग झालं म्हणजे ह्या बेटाच्या त्या पलीकडे सुद्धा पाणी वाहतं. याला आम्ही संगम म्हणतो. त्या पलीकडनं ते येताना तुम्हाला दाखवेल किंवा नंतर दाखवेल. हा जो भाग आहे हा अलग झाल्यामुळे जे सीबर्ड पक्षी माहिती का पावणे पक्षी म्हणतो आम्ही ते थंडावीच्या दिवसात इथे येतात. आता नाही आता गरमी झाली तरी पण ठराविक प्रमाणात असतात. इकडे तिकडे बसलेले असतात. ते ह्या बेटावर ना पूर्णपणे भरलेले असतात हजारोच्या संख्येने. म्हणून याला सीबर्ड आयलंड सुद्धा नाव ठेवलं आहे. काही लोकांनी सुनामी मुळे झालं म्हणून सुनामी बेट सुद्धा नाव ठेवलेलं आहे या बेटाला. पण अजून एक ह्याच्यापासूनच निर्माण झालेलं बेट आहे तिकडे. ते तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे. करून घे भाई. हो घेतोय. हा एक डाटा आहे. डाटा म्हणजे ह्या पक्षाला ना तुम्ही इथं सोडला आणि परत त्याला तिथं सोडून परत इथे यायला सांगितलं तो येणार. म्हणजे सगळं कॅप्चर करत येणार. दुबई वाले वगैरे बघा डोळ्यात हे लावतात या पक्ष्यांना. ते कारण ते ह्या जागेवरून त्या जागेवर घ्यायचं झालं ना त्यांचे डोळे बंद करतात. तर हा आहे डॉल्फिन पॉइंट आणि इथे डॉल्फिन दिसतात बघा.
तर मी व्हिडिओ काढले तर दिसतच असतील बघा डॉल्फिन तुम्हाला. आणि ते खूप डॉल्फिन्स होते आणि डॉल्फिन बघायला खूप म्हणजे वाट पाहावी लागते त्यांची, नंतरच ते दिसतात. तर आम्ही पण खूप वेळ थांबलेलो तिथे, मग आम्हाला डॉल्फिन्स दिसले. पावसातल्या लावणीची मौज ही कोकण, गौरी गणपतीतला गाजावाजा कोकण, डॉल्फिन्स बघितल्यावर आम्ही निघालो सर्जेराव रॉक्स बघण्यासाठी. आणि मी हे रॉक्स बघण्यासाठी खूप एक्साइटेड होतो. तर हे बघा, हे आहेत सर्जेराव रॉक्स. शिडाच्या बोटीने चालवायचे बघा. कशा लाकडी बोटी असायच्या, इथे मच्छी वगैरे पकडायची आणि समोर तो वेंगुर्ला आहे, तो डोंगर दिसतोय ना, समोर वेंगुर्ला आहे. मग त्या वेंगुर्ला ठिकाणी ना हे मच्छी विकायची आणि त्या मच्छीपासून जो पैसा वगैरे मिळायचा त्याच्यात ते आपल्या उदरनिर्वाह चालवायचे. तर हे आहेत गोल्डन रॉक. आणि ह्याला गोल्डन रॉक का म्हणतात त्याचं कारण आता काका तुम्हाला सांगतील. ह्याला नवीन नाव ठेवलं आहे गोल्डन रॉक. ओके. कारण का माहिती आहे, जशी सूर्याची किरण प्रखर पडतात तेव्हा वरचा भाग बघा जरा चेंजेस दिसेल कलर तुम्हाला, आणि खालचा भाग बघा जरा चेंजेस दिसेल. म्हणून याला आम्ही गोल्डन रॉक आणि देवती रॉक दोन्ही नावाने संबोधतो. याचा उपयोग प्री वेडिंग शूटिंग, तुम्हाला हाय जम्पिंग, ट्रॅकिंग अशासाठी केला जातो. आणि ह्याच्या खाली बघा तुम्हाला असं हे दिसतंय, पाहायला कसा दिसतंय, हा समुद्री शेवाळ आहे. समुद्री शेवाळ ह्याच्यापासून खत निर्माण होतं, मच्छींचं खाणं होतं. हे फक्त जेव्हा एंडिंग येतं, समुद्र आपली मर्यादा सोडतो तेव्हा हे सगळं आपोआप निघून येतं. आणि जसं बर्फाचे थर असतात समुद्राच्या वरती, तसे याचे थर. तर आता मी आलोय एकदम बोटीच्या पुढे, एकदम आलोय टोकावर. आणि हे बघा इथे हे रॉक्स आहेत, ह्याला गोल्डन रॉक बोलतात. हे बघा, आणि एकदम टोकावर आले आता बोटीच्या. हे बघा, कोकण 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 कोकण, जीवा भावाची नाती कोकण. हे बघा इकडे मासे पकडतायत बोटीतून. शिवशंकराचं मंदिर आहे. शिवशंकराचं आमचं जागृत देवस्थान, ते पण एका नावाड्याने बांधलेलं आहे. गुजरातवरून जो नावाडी होता त्याची गलबत शिडाच्या बोटी असायच्या बघा, माल घेऊन यायच्या बँगलोर, गुजरात वगैरे त्या ठिकाणावर. तिथून जो माल घेऊन यायचा त्याची गलबत फसलेलं होतं. तुफानात फसल्या कारणाने, तो शिवभक्त असल्या कारणाने त्याने असं नवस बोललेलं की जिथं माझं तारू सुखरूप लावशील, माल माझा सुखरूप जाईल, तिथं तुझं लिंग स्थापन करेल. आणि ते लिंग इथं त्याने स्थापन केलं आणि त्याची प्रचिती झाली, सगळ्यांना अनुभव आले, म्हणून ते आता प्रसिद्ध झालेलं आहे शिवशंकराचं मंदिर, मोगरेश्वर मंदिर. तर तुम्हाला वाटलं जाताना आपल्या गाडी घालून खाली जाऊ शकता, बघू शकता, जाऊ शकता. कोकण
आम्ही इथे नाश्ता करायला थांबतोय. हे बघा इथे मध्ये असं आयलंड आहे तर तिथे थांबतोय. आता मी उतरलो इथे आयलंडवर आणि ही आहे बोट. आम्ही उतरलो इथे आयलंडवर आणि खेकडी बघा किती आहेत छोटी छोटी. हे बघा आणि मी एक पकडलाय पण. हे बघा ठेवतो त्याला खाली. हे बघा समुद्रात जातो ना त्याला धुवून दाखवतो थांबा. रात्री किती वाजता आता तरी. हे बघा इथे पाणी आहे तर ही नदीच आहे. हे बघा इकडे खेकडा आहे त्याला धुतो. हा बघा खेकडा समुद्री खेकडा आहे. वेगळा आहे बघा जरा. इकडे सोडतोय त्याला. बघा कसा आहे तो खेकडा. वेगळाच आहे शेप बघा त्याचा कसा आहे. आता आम्ही नाश्ता करायला बसलोय. हे बघा समोसा आहे, मोदक आहेत आणि घावणे आहेत. तर मी वडापाव मागितलाय. वडापाव आला खाईल मी. नाश्ता करून झाला आता आणि आता बघू कुठे जायचं पुढे. आयलंड वरून निघतो आता आम्ही नाश्ता करून. हे बघा सगळे बसलेत बोट मध्ये. दिसतंय ना समोर सगळी कांदळवन ब्लॅक कलरचं ही ऑयस्टर बेट कांदळवन हे सगळे ह्याच्यासाठी उपयोग होतो. या कांदळवनाची जी छोटी मच्छी असतात ती आता कोलंबी म्हणा खेकडे म्हणा यांचे जे बीज निर्माण होतं बीज उत्पन्न होते त्यांचं संरक्षण होण्यासाठी हे कांदळवनांचा उपयोग होतो. त्याशिवाय ही जी वाळूची खूप होते ना म्हणजे सरकून जाते वाळू वाहून जाते याच्यात मजबूत पकडली जाते म्हणून हे कांदळवन सगळं गव्हर्नमेंटच्या अंडर येतं. इथं फिशिंग नाही करत. आणि हा सगळा करा हा जो दिसतोय ना उजव्या हाताला हा सगळा कर्ली गाव. हा कर्ली गाव काय माहिती आहे इथून येणारी ही कर्ली नदी या नदीला ह्या गावाचं नाव दिलेलं आहे. या गावाचं जे नाव दिलेलं आहे ते कर्ली म्हणून या नदीला दिलेलं आहे. हा सगळा कर्ली गाव. हा देवबाग गाव. देवबाग गावची लोक तिथून जी यायची ती इकडे यायची तेव्हा इथून रस्ता नव्हता. मग देवबागवरून कर्लीला यायची आणि कर्लीवरून मग ते जी गाडी भेटेल त्याने बेळगाव म्हणा कोल्हापूर म्हणा गोवा म्हणा कुठे जायचं असलं तर या पलीकडनं जायची. पण इथून इकडे येण्यासाठी जी बोट वापरायची तर म्हणतात त्याला लाकडी बोट वापरायची वल्ल्याच्या साह्याने यायची त्या गोष्टीला तर म्हणतात. ही तर या कर्ली गावात यायची म्हणून जॉईनिंग नाव तेव्हा तरकर्ली पडले. आता तारकर्ली केलं त्याचं पण पहिलं नाव खरं तरकर्ली आहे. जर तुम्हाला इथे देवबागला फिरायला यायचं असेल तर आमचे जे बोटवाले दादा आहेत तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझं नाव योगेश आहे. मी तारकर्ली देवबागचा रहिवासी आहे. माझी बोटिंग आहे इथं. तुम्हाला जर कधी तारकर्ली देवबाग साईडला जर आलात तर नक्की मला भेट द्या. इथं तुम्हाला फिरवलं जातं. डॉल्फिन सफर आहे त्याच्यानंतर तुम्हाला निवती रॉक लाईट हाऊस असे सफर आहेत. 1-1.5 तास फिरवलं जातं. त्याशिवाय इथली जी माहिती आहे तुम्हाला पुरवली जाते. आणि माझे मित्र सचिन पवार हे माझे चांगलेच मित्र जवळचे मित्र आहेत. ते सुद्धा आता इथं फिरून आलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही मला भेट द्या. माझं नाव आहे योगेश. माझं कॉन्टॅक्ट नंबर आहे 7709301050. आता आम्ही इथे किनाऱ्यावर आलोय आणि आता आमचा बोटचा सगळा सफर संपलाय आणि खूप मजा आली. आता उतरू इथे. मग आता आलोय आम्ही शिप म्हणजे बोटमधून उतरलोय आणि खूप मजा आली बोटमध्ये बसायला. आणि मी जेव्हा पुढे बसलेलो एकदम टोकर तेव्हा तर खूपच मजा आली. आणि आता मी चाललोय रूमवर. तर आजची व्हिडिओ इथे एंड होत आहे आणि तुम्हाला हा आमचा सगळा सफर समुद्रातला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला पण इथे फिरायला यायचं असेल देवबागला तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे दादांनी. तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा त्यांना आणि बोलू शकता काय असेल ते. आणि खूप त्यांनी चांगलं गाईड केलं आम्हाला. सगळ्या पॉईंट्सबद्दल सांगितलं
आणि आजची व्हिडिओ इथे एंड होत आहे. तुम्हाला जरी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर तिथे पण नक्की फॉलो करा. बाय.